राहायचं आपल्याला, मेंटेनच राहायचंय. चवळीची शेंग, यस. त्याच्यात दाणा भरला नाही पाहिजे. नाही उचलता नाही आला की आजी. हाय हॅलो नमस्कार, मी काजल जर्नी विथ वेदांकुर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सो गाईज, आज आहे श्री स्वामी समर्थ यांचा पुण्यतिथी दिवस. तर आधी तुम्ही आमची सकाळची गंमत जमत बघून घ्या, त्यानंतर पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करते. ये ना मग इके. सो आज काकूंकडे केला होता कुरड्या, त्याचा चीक आणलाय. आप्पा खाणं चाललंय का? काय टाकून खातोयस तू? दूध आणि साखर. दूध आणि साखर का? मी माझं राहिले, आता मी खाते. त्याचं खाऊन झालंय ना, आता मला खाऊ दे ना. पटर पटर चालूच राहते माझ्या मागे. तू हो जाडून जाशील. हो हे बघा, खाणं खाल्लंही नाही अजून, सुरुवातही नसते करे. आपल्याला कसं मेंटेन राहायचंय? हा, मेंटेन राहायचंय आपल्याला, मेंटेनच राहायचंय. चवळीची शेंग, यस. त्याच्यात दाणा भरला नाही पाहिजे. नाही उठा बसाल त्रास नको, नाही तर तू पाहिलास ना. तू कोण खाऊ घालेल तुला? उठा बसाल त्रास नको, नाही तर तू पाहिला ना, बसला की बसलाय का ठिकाणी, उठतो का? पेपर वेट सारखा आहे मी. खुर्ची वेट आहे, तू पेपर वेट नाही. खुर्चीवर बसतो ना तू. खुर्च्या दाबून ठेवतो मी, काय होतं वरती ते सांगतो, पेपर वेट नाही. सो जाऊ दे तिकडे. मला खायचं. साखर दे रे आप्पा. यात ना आता मी टाकणार आहे दूध. आप्पा हा आप्पा म्हणजे स्वतःचा मोबाईल पाहिजे तो, पण मला देणार नाही. मी मागतीये ना, मी या घराची मालकीण. काय म्हणायचं आहे? मालकीन? बारीक मालकीन. मग इतका ठुसका आहे ना. काल मालक कसा हवा? ऐक ना, मालक मालक हे बघ, इथून सुरू होतो मालक. असा खप्पड कोटाचा मालक असतो कधी पाहिला? शेठजी पाहिला कधी असा खप्पड कोटाचा, असा बारका बुरका असा बसलेला, असा मालक असतो. हो असा मालक तो शोभत. पण मी इकडे बघ एक गंमत सांगते. इंस्टाग्रामला काल एक स्टोरी टाकली होती, आप दोनों पती पत्नी कैसे है. लगेच त्यावर गाणं आलं, मोटू पतलू की जोडी, मोटू पतलू की जोडी, असंच टाकलंय मी. छान सुंदर. तू मोटू मी पतलू. मला अतिशय तृप्त होतो मी. स्वतःला गाणं म्हणता येतं, कधी म्हणून तर दाखव. शिकलाय परीक्षा दिलाय, कधी म्हणून दाखव ना. फक्त परीक्षा दिलेल्या आहेत. त्या परीक्षा समोर म्हणाला देतला गेलं सगळं. वरती घे, ती घे ती. असं केलं की ती दिसत रे आपा. उचल गुंडू का करतोय? कमी कर ग आवाज. मेंदू विकसित होतो, डुबरू. मेंदू विकसित होतोय. तू ते दिला बाप्पा, तू ते दिला. हा उचल. नाही मोठा असतो नाही असा राहिला ना फ्लॅट, तो येत नाही हातात. सरळ करा. हा बस सोडून द्या. आता अंधार थोडा बारीक उचल उचल. उचलता नाही आला की आजी. उचला अशा धरायचं बा, अशा धरायचं. दिसतंय का? खाली सर नाही दिसतंय ना. उचल. डरा टाकला काय याच्यामध्ये? टाकला हा दुसरा कार्ड. आता खाली कालपासून हाच आहे खेळ. 2 दिवस झाले. अरे त्याच्या खाली बर्फ ठेवलाय ना, कसं काय दाबलं जाईल ते? याला काय म्हणता शंभू? काय शंभू याला काय म्हणता? बर्फ माहिती त्याला. शंभू काय आहे सांगायला तयार नाही तो. काय गंडोली गेला आता नाही. घे 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 घे. उचला असं उचलायचं, असं 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 उचला. आला. काय आहे याला? काय म्हणतात शंभू? काय म्हणतात त्याला? याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? बर्फ बर्फ बर्फ. आजी नाही याला काय? आजी
ऊन आहे किती बाहेर, टोपी लावायचं की नाही. तर चप्पल काढण्यासाठी हे स्टँड आहे, केंद्रात आलोय आणि त्यानंतर म्हटलेले आहे, इथेच लिहिलेलं होतं की चप्पल काढली की पाय धुवायचे. भर 12 वाजता आलेलो आहे आम्ही आणि आपले सवयच आहे हात पाय व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मग नमस्काराला जायचं. हात पाय धुतल्यानंतर हे औदुंबराच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या. श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्हाला वाटेल तुम्ही म्हणू शकता. हात पाय धुवून औदुंबरास 11 प्रदक्षिणा करून नंतर दरबार प्रवेश मुजरा करावा. मी कधी केंद्रात आलेलीच नाहीये, या आधी नाहीच, मात्र आज आलेली आहे आणि आज आहे स्वामी समर्थांचा पुण्यतिथी दिवस आणि हे आहे आमच्या घराजवळचं स्वामी समर्थांचं केंद्र. प्रसाद मिळाला आहे, मसाले भात, बुंदी आणि शिरा. आता आलोय आम्ही रिंग रोडवरच्या जे मेन आहे स्वामी समर्थांचं केंद्र, प्रतापनगर. हा, तिथे आम्ही आधी चपला काढल्या आणि हे मस्त आहे बघा, पाय धुतले पण जातात आणि पाणी साठलेलं असतं. सेम इथले पण आहे. आधी औदुंबराला प्रदक्षिणा करायच्या आणि त्यानंतरच पुढे महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. औदुंबराला प्रदक्षिणा घालण्याबाबतचा नियम बघा दिलेला आहे सर्व. प्रसाद घ्यायचा. गोपाळकाला काही नाही सर. सो गाईज, या मंदिरातही आम्हाला दिलाय शिरा आणि काय दिले आपण, गोपाळकाला होता. सो शिरा आणि गोपाळकाला दिलेला आहे आणि आज आम्ही दोघं जण फक्त स्वामी समर्थाचं केंद्र फिरतोय म्हणजे आम्ही दर्शनाला आलेलो आहे. हा, हे खरी गोष्ट आहे ना. जळगावच्या केंद्रातच मी कधी आली नसणार आहे. आता आलो तर आम्ही विचार केला दोघी ठिकाणी जाऊन येऊ. सुंदरे, तू काय करते? अगं बाई, किती जड नेतो. रोज शिरा करून तो बोर झालाय. असताना म्हणे मी आमटी करतोय, आमटी. हा, करा आमटी. आणि माझी राहिली होती कढी करायची. सो मी मंदिरात जाऊन, स्वामी समर्थ केंद्रात जाऊन आलो आम्ही आणि आता इथे होती कढी. भाजी पोळ्या करून गेली होती. चला, फोडणी दिली की झाली कढी पण. सो गाईज, आज आहे चिवळचा झुणका केलाय, कढी. याच्याबरोबर कोरडं होऊन जातं ना, त्यामुळे आम्ही नेहमी कढी करतोच. आणि स्वामी समर्थ केंद्रातून आणलाय गोपाळकाला, शिरा आणि मसाले भात, पोळी. चला, आज मी शंभूला घेऊन आले घराजवळच्या महादेव मंदिरात. हा मुलगा आणि तो बरोबरीचेच आहे. तर घरी हा पाणी देतो ना गाईला, तर इथे बादली घेऊन गेलाय तो की तू पाणी पी अम्मा. एकमेकांचं पाहून चाललं. पडशील. हे बा, पुन्हा पी अम्मा, मम पी. नाही, मध्ये नाही जायचं. नाही. शंभू इकडे वाजव. शंभूचा मित्र आणि तो. शंभूने तर अगदी त्रिशूल जवळचा डमरू उचलून आणलाय आणि त्याचा मित्र तो. त्याला छोटासा डमरू दिला त्याला शेवटी, मग की तू हा खेळ. शंभू, हे बघ किती मोठा डमरू घेऊन घेतला आम्ही. वाज, आणि मोठा असल्याने वाजवता येत नाही त्याला नीट. वाजव डमरू. कसा वाजवायचा? वाजव. बाय इथे, हा इथे बघायचं. हे दोघं मित्र, शंभू आणि त्याचा मित्र. चला, डमरू वाजवून दाखवा बरं कसे वाजवता. डमरू वाजव. अशा कर. शंभू तू कर ना. हा मोठा डमरू असल्याने शंभूला धरताच येत नाही. शंभू डुमडुम वाजव. वाजवा नीट. कुठे मारतोय? नीट मार. नीट वाजवून दाखव. हा, असं. दुसरी काडी कुठे? तुटलेली काडी. आजीने आता कसं सांगितलं?
हा आजी इकडून वाजवते बघ. मला मोठं दिली त्याने. वाजव म्हणे नीट वाजव ना. असं आडवं ठेवायचं. हे बघ माझ्या बघ ना. बेबी कसं वाजवेल? वाजवा मोठ उभं राहून वाजवा. आता काय पाहिजे? गाडी पण पाहिजे. अजून आहे भरपूर गाड्या आहेत रे जवळ. 4-5 गाड्या आहेत. हा दुसरी छोटी ती पण मस्त चालते. सो गाईस स्वयंपाकाची वेळ झाली आहे आणि आता बनवायचं आहे खिचडी. बोर होतं म्हटलं आज चला फ्राईड राईस बनवूया. सो फ्राईड राईस बनवते आणि भात लावला. आता कुकर लावलेला आहे. थोड्या बाकीचा चीज कांदा टमाटा कोथिंबीर सगळं चिरून ठेवते म्हणजे फोडणी द्यायला सोपं पडेल. सो गाईज आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.